नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूरच्या राजकारणात जिल्ह्याचे नेते व्हायला निघालेले किंवा जवळपास झालेले मंत्री हसन मुश्रीफ यांना जो घेरण्याचा प्रयत्न चालला आहे या विषयावर आपण बोलत आहोत। आपण पाहिलं की व्ही पाटील मुश्रीफांच्या विरोधात अचानक कसे उसळले, कारण जिल्हा बँकेतील राजकारणापासून जेव्हा मुश्रीफ मंडलिक वाद सुरू झाला तेव्हा व्ही पाटील सुरुवातीपासूनच मंडलिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले, राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले आणि आजपर्यंत शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत। पण मुश्रीफांचा उधळलेला वारू आणि त्यांच्या टापातून ओढणारा धुळा हा मात्र व्ही रोखू शकले नव्हते, कारण त्या टापांचा धुळा इतका होता की व्ही सुद्धा काही काळ घायाळ झालेले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज मुश्रीफ यांना जसं चंदगडचे आमदार शिवाजी पाटील घेरतायत, एक सामान्य कार्यकर्ता प्रकाश बेलवाडे घेरतायत, याबरोबरच खरं त्यांना घेरलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीनं घेरलेलं आहे। हे काय आता लपून राहिलेलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीनं कागलच्या राजकारणात असे काही डाव केले की सुरुवातीला त्यांनी ज्यांच्या जीवावर मुश्रीफ 2 वेळा विजयी झाले होते। मुश्रीफांना कागलच्या राजकारणात मदत करणारे माजी आमदार संजय घाटगे यांना भारतीय जनता पार्टीनं पहिलं गळाला लावलं, त्यांना आपलंसं केलं, आपल्या पक्षात आणलं। त्यानंतर ज्येष्ठ सहकार क्षेत्रातील नेते विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजित घाटगे यांना भारतीय जनता पार्टीत आणलं। पण त्यापूर्वी नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचा एकोपा केला। आता हा एकोपा अर्थातच मुश्रीफांचा आणि समरजित घाटगेंचा एक एक पाय बांधणं आणि त्या दोघांना पळा म्हणून सांगणं असाच याचा अर्थ निघतो, कारण आज मुश्रीफांचा पाय समरजित घाटगेंबरोबर बांधल्यामुळं मुश्रीफांना तितकीशी धाव घेता येत नाही, तितकीशी झेप घेता येत नाही। जे कट्टर वैरी समरजित घाटगे होते ते आज मुश्रीफांच्या पायाला पाय बांधून म्हणा, खांद्याला खांदा लावून म्हणता येणार नाही, कारण समरजित घाटगे किती झालं तरी मुश्रीफांचे कट्टर मित्र होऊ शकत नाहीत। आज शत्रू नाहीतच नाहीत, पण कट्टर मित्र सुद्धा होऊ शकत नाहीत। म्हणून गोकुळच्या राजकारणावर जे काय आज वादविवाद सुरू आहेत त्यात कुठेही समरजित घाटगे अजून दिसलेले नाहीत। तसाच प्रकार महाडिक घराण्याचा सुद्धा आहे। महादेवराव महाडिक असतील, त्यांचे चिरंजीव आमदार अमर महाडिक असतील, त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक असतील, यांनी सुद्धा अजून थेट मुश्रीफांच्या विरोधात कोठेही वाच्यता केलेली नाही, पण त्यांचा सपोर्ट मात्र नक्कीच नसणार हे तितकंच खरं आहे। याबरोबरच सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव माजी खासदार संजय मंडलिक यांचं आणि मुश्रीफ यांचं कट्टर राजकीय वैरत्व पुन्हा सुरू झालेलं आहे। मंडलिक यांचे मेहुणे चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील हे सुद्धा हसन मुश्रीफ यांच्याशी कितपत राहतील ही शंका आहे। कुपेकर घराणं सुद्धा भविष्यात मुश्रीफ यांच्या बरोबर कितपत राहील ही शंकाच आहे। तसाच प्रकार केपी आणि एवाय यांच्या बाबतीत घडू शकतो। सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल तर सांगायलाच नको, कारण ते तर थेट मंडलिक हे आपले गुरु मानतात। सदाशिवराव मंडलिक हे यांच्यामुळेच मी राजकारणात आलो, आमदार झालो, आज मंत्री झालो असं ते सांगतात। आणि म्हणूनच सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक आणि प्रकाश आंबेडकर यांचा एकोपा इतका घट्ट आहे की ते केव्हाही मुश्रीफांच्या विरोधात थेट मैदानात उतरू शकतात। ही अशी फळी मुश्रीफांच्या विरोधात आज उभी राहत आहे आणि निश्चितच मुश्रीफांना घेरत आहे। आज ही फळी अजूनही एक झालेली नाही। जसं आपण निसर्गात पाहतो की वळीव पाऊस येतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी असणारे ढग एकत्र येतात आणि त्यांची एक फळी निर्माण होते, आणि मग जो पाऊस बरसतो तो इतका बरसतो, वादळी वारा इतका सुसाट असतो की त्यात भले भले महाकाय वृक्ष असो किंवा भले भले घरे सुद्धा कोसळतात, हे आपण पाहिलेलं आहे। आणि असंच रूपांतर आज मुश्रीफांच्या बाबतीत होईल काय अशी सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे। हे जे सगळे ढग आहेत जे आजपर्यंत मुश्रीफांवर रोख लावून होते त्यांचा वारू एक एक जण रोखू शकत नाही हे त्यांना माहिती होतं, पण आज जर या सर्वांची एक फळी तयार झाली तर निश्चितच मुश्रीफांना त्याचा विचार करावा लागणार आहे। मुश्रीफांच्या राजकारणाला ती धोक्याची घंटा ठरणार आहे हे मात्र निश्चित। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।